नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। मी धैर्य शिलेगी। पाहूयात बातमी। संदेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विमुक्त के सम्मान में घोषणा मैदान में, विमुक्त के सम्मान में घोषणा मैदान में। SIT लागू झालीच पाहिजे, SIT लागू झालीच पाहिजे। हाँ बस एक मिनट झालं, मैं एकदम बोलतो म्हणजे पुढे या बातमीमध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे जे आम्ही जे निवेदन आज दिलेलं आहे त्या निवेदनाचं स्वरूप असं आहे सर, त्या जे आमच्या विजय आरक्षणामध्ये जातीच्या आरक्षणामध्ये जे बोगस घुसखोरी चालू आहे ती बोगस घुसखोरी अशी आहे सर। राजपूत भामटा आणि छप्परबंद असे आता नेट परीक्षेमध्ये 312+ जागा त्या इतर समाजाच्या मुलांना मिळाल्या आहेत, ते तात्काळ कॅन्सल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये याची जर नोंद सरकारने घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको आणि तीव्र आंदोलन करण्याचं सरकारला निवेदन देऊन कार्य करणार आहोत। निवेदनाचं मूळ कारण म्हणजे आज जे आपण वेगवेगळ्या आमच्या ज्या विमुक्त जाती आहेत ह्या अविमुक्त जाती प्रवर्गामध्ये जे बोगस राजपूत भामटा या नावाने जे घुसखोरी चाललेली आहे, तर आज कालच्या रिझल्टमध्ये जर बघितलं तर 300+ ऍडमिशन MBBS चे फक्त राजपूत भामटा या वर्गाचे झालेले। आमची मागणी एवढीच आहे की शासनाने SIT लागू करावी। शासनाने जर SIT लागू नाही केली तर आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये तीव्र आंदोलन तर करणार आहोत। आता विधानसभेला जर या शासनाने SIT लागू करून दुसऱ्या दिवशी त्यांनी SIT कॅन्सल केलेले आहे तर मागच आम्ही हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मोर्चा काढण्यात आला होता। प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होता। त्या मोर्चाला कमीत कमी 1 लाख लोक होते आणि हा मोर्चामध्ये आमचं साधं निवेदन समाज कल्याण मंत्री अतुलजी सावे असतील त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं नाही। ह्या संदर्भामध्ये आम्ही पुनश्च आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जे निवेदन देत आहोत SIT साठी किंवा राजपूत जे भामटा हा समाज आहे, हा समाजाने आमच्या विजा या प्रवर्गामध्ये बोगस राजपूत भामटा यांनी घुसखोरी केलेली, ही घुसखोरी थांबावी म्हणून आम्ही आज निवेदन देत आहोत। खरं तर पाहिजे म्हणजे तर आज पूजा खेडकरचं जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाला न्यायालय स्थगिती दिलेली आहे। ते जे फर्जी डॉक्युमेंट बनवलेले आहेत त्यांनी त्याला तिथं ते न्यायालयाने तिथं स्थगिती दिली। मग राजपूत भामटा हा जो समाज आहे या समाजाच्या विषयी जर या सरकारला ही गोष्ट दिसत नाही का? लाख 2-2 लाख लोक जर घुसखोरी करत असतील, विजा प्रवर्गामध्ये फक्त एकच गोरबंजारा समाज नव्हे तर विजा या प्रवर्गामध्ये कैकाडी समाज आहे, वडार समाज आहे, छप्परबंद समाज आहे, मिनी समाज आहे, अशा 14 जाती। या 14 जातीला आम्हाला जो वाटा दिलेला आहे त्या वाटामध्ये कुणी घुसखोरी करू नये, अन्यथा आम्ही इथून पुढे उग्र आंदोलन करणार आहोत, जाळपोळचं आंदोलन करणार आहोत। आम्ही इथून मागे एक नव्हे तर मुंबईला आझाद मोर्चा काढण्यात आला होता, आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला होता। कमीत कमी आम्ही एवढं हे करून जर हे सरकार आमच्याकडे बघत नसेल तर येणार दिवशी शिंदे सरकार, फडणवीस सरकार आणि अजित पवार सरकारला ह्या सरकारचे आम्ही कमीत कमी 60 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत, गोरसेनेचा दणका ह्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। मी एवढं बोलून थांबतो। जय मानवता। सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? संदेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपण जे कार्यकर्ता संदेश भाऊ आपण म्हणताय चव्हाण यांच्या मार्फत त्या सामाजिक संघटनेमध्ये काम करतात किंवा ती राजकीय पक्ष त्यांचा आहे, कोणत्या पक्षामध्ये? आम्ही आज जर पाहिलं तर आम्ही एक समरक जनता पार्टी हा पक्ष हालाकी आम्ही 1 वर्ष सुद्धा झालेला नाहीये हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि आम्ही ह्या पक्षाच्या संदर्भामध्ये त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण आहेत व गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ आहेत। आम्ही आज जे निवेदन दिलेले आहे गोरसेनेकडून दिलेलं आहे। उद्या येणाऱ्या काळामध्ये रास्ता रोको काही गोष्टी करायच्या ठरल्या संदेश भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही समनक जनता पार्टी या माध्यमातून आम्ही बिलकुल करणार आहोत। आणि त्याचबरोबर समनक जनता पार्टी ही आता रस्त्यावर उतरलेली आहे, तांड्यात पोहोचलेले, खेड्या गावात पोहोचलेले। येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही समनक जनता पार्टीच्या माध्यमातून
कॅन्डिडेट देऊन यांच्या 60 जागा निश्चितच पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो. या ठिकाणी समाजासाठी यासाठी लागू करण्यात यावी आणि सामाजिक परिवर्तनासाठी या समाजाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज गोर समाजाच्या वतीने माजलगाव तहसील कार्यालयावर एक तहसीलदार यांना निवेदन देऊन इशारा दिला. ND महाराष्ट्र न्यूज बीड. थँक्यू. या सरकारने SIT लागू नाही केली तर आम्ही जोडे मारून आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्र सरकारने SIT या ठिकाणी तात्काळ लागू न केल्यास या ठिकाणी सर्व गोर बंजारा समाजाच्या वतीने जोडो मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असाही इशारा या ठिकाणी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.